जेव्हा बिल्डर्स विषयी बोललं जातं त्यावेळेला एक मिथ आहे लोकांमध्ये. बिल्डर म्हणजे पैसे कमावणारे लोक. रियालिटी नेमकी काय? काम ऐसा करो की नाम हो जाए और नाम ऐसा करो की काम हो जाए. हं. ही नवी मुंबईतली माझी एकमेव इमारत अशी आहे अख्ख्या नवी मुंबईमध्ये, की जिचं इन्व्हेस्टिगेशन झालं. सोमय्याकडून तिला तपासणी करण्यात आली. 2 महिने तपासणी चालली आणि त्यांनी क्लिअर कट रिपोर्ट दिला. आज 26 वर्ष झाली ती इमारत तिथं ओके आहे. काहीच झालं नाही. काही 20% कमी किमतीमध्ये तुम्ही घरं दिली आहेत लोकांना. हे कसं पॉसिबल झालं? बिल्डरच्या निगेटिव्ह बाजू बाहेर काढल्या, हं, सोसायटीच्या निगेटिव्ह बाजू बाहेर काढल्या आणि त्या दोघांचं एक कॉम्बिनेशन करून बिल्डर्स सोसायटीज प्रमोटर ही संकल्पना मी मांडली. शेवटी आयुष्यामध्ये माणूस घरच घेतो. हं. सगळ्या आयुष्याची 80% कमाई प्रत्येक माणूस सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये टाकत असतो. आपल्याला घर घ्यायचं असतं. लोकांना नेहमी वाटतं कुठेही आता मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरांमध्ये घर घ्यायचं म्हटलं, की घर महाग आहे. आपण डिक्लेअर करतो एखादी सिटी तयार करायला हं. आणि त्या सिटी डिक्लेअर केल्यानंतर 20 वर्षात तिथं इन्फ्रास्ट्रक्चर आणतो. तोपर्यंत ट्रेडिंग त्या ठिकाणी होऊन ॲडव्हर्टाईज होऊन शायनिंग होऊन त्या ठिकाणी ती जमीन ₹10 ची ₹100 झालेली असते. डेव्हलपर आणि बायर यांच्यामध्ये मुख्यतः कोणकोणते कॉन्फ्लिक्ट्स असतात? तर डेव्हलपर कधी-कधी असं होतं, की पहिल्याच दिवशी प्रॉफिट पाहिजे. प्रॉफिट हा हिशोब करून शेवटच्या दिवशी खायचा असतो. तर कधी-कधी आपण तो पहिलेच खातो. महारेरा आहे, सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन आहेत, तरी सुद्धा काही लोकांची फसवणूक झाल्याचं आपण बघतो, तक्रारी येत असतात. बघा, महारेरा फसवणूक थांबवण्यासाठी नाही आहे. महारेरा फक्त पारदर्शकता आणण्यासाठी. म्हणजे तुम्ही जर का ₹1 करोड घर घेता, 50 लाख तुमच्या आयुष्याचे टाकतात, तर ₹5,000 इन्व्हेस्टिगेशनला का नाही टाकत? की एक ऑनेस्ट बिल्डर जेव्हा सिस्टीममध्ये जातो, आपली कामं करून घेतो, त्यावेळेला सिस्टीम त्याला मदत करतं की अडवतं? पैसे कमवायला निघालात आणि श्रीमंत व्हायचं आहे तुम्हाला, अशाने श्रीमंत होत नाही माणूस. जो व्यवसाय तुम्ही स्वीकारला आहात, त्या व्यवसायामध्ये डिलिव्हरी ही ऐन केन प्रकारे कुठल्याही प्रकारे तुम्ही जर डिलिव्हर करणार असाल ती गोष्ट, तर प्रॉफिट हा बाय प्रोडक्ट आहे. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण व्यवसाय, पैसा आणि यशाच्या खऱ्या गोष्टींबद्दल बोलत असतो आणि महाराष्ट्रातील तरुण तरुणींना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय त्यांचं अर्थकारण सुधारवण्यासाठी. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये एक अशी व्यक्ती आहे जो मूळतः एक सिव्हिल इंजिनियर, मात्र त्यांना ना रिअल इस्टेटचं बॅकग्राऊंड होतं, ना फॅमिली बिझनेसची लिगसी. मात्र तरी सुद्धा या व्यक्तीनं धाडस केलं, एक सरकारी नोकरी सोडली आणि त्याच्यानंतर हा व्यक्ती आज एक मोठा बिल्डर आहे, डेव्हलपर, नवी मुंबईमधला एक लीडिंग डेव्हलपर म्हणून ओळखला जातोय, ज्यांनी 1,000 पेक्षा जास्त लोकांना अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे मार्केटपेक्षा 20% कमी किमतीमध्ये घरं बनवून दिलेली आहेत. नवी मुंबईतले एक लीडिंग डेव्हलपर आणि अफोर्डेबल हाऊसिंग मिशनवर काम करणारे प्रकाश बाविस्कर, सीएमडी, बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे आज आपल्यासोबत आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, नमस्कार महाराष्ट्र. तसं तुमच्याविषयी सांगायला गेलं तर मला वाटतं की आपला हा अर्धा तास निघून जाईल. मात्र मी सुरुवातच आपल्या सुरुवातीपासून करूयात. तुम्ही सरकारी नोकरी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता बिल्डिंग म्हणजे तुम्ही रिअल इस्टेटमध्ये सुद्धा खूप छान काम करताय. पण 14 वर्षांची सरकारी नोकरी म्हटल्यानंतर सेटल्ड आहे असं म्हटलं जातं. मग ही सरकारी नोकरी सोडली आणि रिअल इस्टेटमध्ये तुम्ही शिरलात. तो क्षण नेमका कसा होता? सर्वांना माझा नमस्कार. अगदी हे खरं आहे, की अ, प्रत्येक सरकारी माणसाला आपली खुर्ची इतकी प्यारी असते, की ती रिटायरमेंटपर्यंत त्याला सोडायची इच्छा नसते. हं, हं. आणि सर्वात त्याचा गैरसमज असा असतो, की त्याला खूप समाज भाव देतोय, हं, खूप हं. समाज त्याला रिस्पेक्ट करतोय. खरं. परंतु हे सगळं जेव्हा ती खुर्ची जाते आणि तेव्हा लक्षात येतं, की अरे मला नव्हते विचारत, त्या खुर्चीला विचारत होते लोकं. ही जी गोष्ट आहे ना, ही अनेकांना त्या रिटायरमेंट नंतर कळते. परंतु हे व्हिजन मला माझ्या पहिल्या नोकरीच्या वेळीच आलं होतं. जेव्हा मला बॉम्बे कॉर्पोरेशनला, BMCला मी लागलो, ₹180 महिन्याची माझी स्टायपेंड होती. अच्छा. आंबिवली, उल्हासनगर, कल्याण, कोळसेवाडी, हनुमान टेकडी अशा क्षेत्रामध्ये मी राहत होतो. हं, हं. आणि तेव्हा जेव्हा गावावरून 1988-89ला आलो, 10वी पर्यंत तर आम्हाला म्हणजे ग्रामपंचायतच्या पोलवर अभ्यास केला. लाईट नव्हती. केरोसिनचा त्या ठिकाणी दिवा होता. हं, अशा हं. सगळ्या स्थितीतून
जेव्हा नोकरीच्या शोधात नांदेड, परभणीला गेलो, अगदी तिकडे आम्हाला हापशाखाली अंघोळ करायला लागायची. बिना खिडक्यांचं ग्रामपंचायतमध्ये आम्हाला डंपी लेव्हलनी सर्व्हे करायला लागायचा. अशा सगळ्या परिस्थितीतून आल्यामुळे जेव्हा मला पहिली नोकरी बॉम्बे कॉर्पोरेशनला लागली हं. आणि लागून म्हणजे अप्रेंटिस संपल्यानंतर आमची जवळपास 3 वर्ष अप्रेंटिसशिप होती. ज्याच्यामध्ये ₹180 महिना पहिले 1 वर्ष, दुसऱ्या वर्षी 280 आणि तिसऱ्या वर्षी 380 असं हं. स्टायपेंड होतं. हां. हे 3 वर्षानंतर मला जेव्हा नोकरी लागली आणि 6-8च महिने झालेले होते आणि आमच्या रेल्वेच्या डब्यामध्ये एकाची रिटायरमेंट झाली आणि रिटायरमेंट झाल्यानंतर मी अगदी नवीनच नोकरीला लागलो होतो हं, हं. आणि रिटायरमेंट झाली सगळं त्यावेळी त्यांचा त्या डब्यात सत्कार केला वगैरे सगळं झालं हं. आणि त्या रेल्वेच्या डब्यातून ते सगळे लोकं उतरले आणि मी त्यांना भेटलो तिकडे. की "साहेब, तुम्ही किती वर्ष या डब्यामध्ये अपडाऊन करताय?" हां. तर त्यांनी मला सांगितलं की जवळपास मला 27-28 वर्ष 28 वर्ष झाले आता, की मी हं. या रेल्वेच्या डब्यांमध्येच मी ये-जा प्रवास. करतोय हां. आणि तिथं मला सगळं पिक्चर दिसलं, हं. की मी सुद्धा असाच रिटायर होणार आणि ह्या डब्यामध्येच मी आयुष्य घालवणार. मला हे करायचं नाही आणि त्याच वेळी मी मुंबई महापालिकेची पर्मनंट नोकरी सोडायचं मी भान घेतलं हां. आणि मला विचार आले. अच्छा. आणि मी जसं हे विचार करतच होतो, की ही नोकरी मला सोडून टाकायची आहे. हं. तर अशा वेळी मात्र मला नेमका योगायोग असा होता, की दुसरा एक विचार अजून असा होता, की आयुष्यभर या डब्यात अपडाऊन जर करायचं नसेल, तर अशी सरकारी नोकरी हवी किंवा अशी नोकरी हवी, की जिच्या नोकरीच्या जवळच अगदी घर असेल असं. हं, हं, हं. अशी सगळी संकल्पना मनामध्ये येत असताना अचानक मला नवी मुंबई महापालिकेचा कॉल आला हं. आणि माझे एक मित्र होते आणि ते बोलले, की "तुला ऑलरेडी सरकारी नोकरी आहे. तू येऊ नको इंटरव्ह्यूला कारण आम्ही परत तू आला, की तू पास होशील, आम्ही राहू." तर म्हटलं, "आपण एकत्र देऊया. जर माझा नंबर पुढे असेल आणि मी जर पास झालो आणि तुमची नोकरी त्यासाठी थांबत असेल, तर मी जॉइनच होणार नाही. म्हणजे तुमचं काम होईल. इंटरव्ह्यू आपण दोघं देऊया." हं, हं. एम. रमेश कुमार नावाचे आयुक्त होते त्यावेळी. सतीश लोखंडे साहेब होते, मोपालवार साहेब होते, डेप्युटी कमिशनर त्यावेळी न्यू बॉम्बे हं, कॉर्पोरेशनला. मग हं. आम्ही आणि ती पहिली अशी महापालिका होती नवी मुंबईची, की ग्रामपंचायतमधून महापालिका झालेली होती. हं. म्हणजे अगदी गाव नकाशे जमा करून आम्हाला महापालिकेचा नकाशा करायचा सौभाग्य त्या ठिकाणी लाभलं. अच्छा. तर अशा वेळी म्हणजे हाताने नकाशे तयार केले हो, जायचे? ते नकाशा म्हणजे हं. महापालिकेचा जो तुम्ही नकाशा बघता तो आम्ही तयार केलाय. अच्छा. हां, तर तो 1992 ला. हं, हं. तर त्या अशा स्थितीमध्ये मग तेव्हा मला तिकडचा कॉल आला आणि योगायोग आमचं सिलेक्शन त्या ठिकाणी हं, झालं. हं, हं. सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे सिव्हिल ड्राफ्ट्समनशिपची आमची नोकरी होती तिकडे. हं. तर जेव्हा सिलेक्शन झालं, ते सिलेक्शन झाल्यानंतर मग आम्हाला अशी एक हे आली, की आत्ता आपण घर हे नोकरीच्या ठिकाणापासून जवळ घेऊ म्हणजे शकतो. त्याही वेळेला घराचा विचार सगळ्यात आधी आला. हां. घराचा विचार म्हणजे शेवटी आयुष्यामध्ये माणूस घरच घेतो. हं, हं. सगळ्या आयुष्याची 80% कमाई प्रत्येक माणूस सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये टाकत असतो. आपल्याला घर घ्यायचं असतं. हं. आणि या व्यवसायातला अजून मी तुम्हाला बोलता-बोलताच्या ओघाने सांगतो, की खरं तर 80% एवढी मोठी आपली इन्कम त्या घरासाठी. व्यवसायामध्ये जिथं हां. आपण टाकतो, हं, त्या हं. व्यवसायाला क्वालिफिकेशनची गरज नसते. हं. हे सगळ्यात मोठं गोष्ट खरंय. आहे. तिथं फक्त अनुभव लागतात. हां. मग हं. जो तुम्ही जेव्हा डिसाईड केलं, हं, त्याच्यानंतर पहिला हं. प्रोजेक्ट जेव्हा घेतला, त्याच्यामध्ये म्हणजे तुमचा आय गेस 1,00,00,000 पेक्षा जास्तचा हा प्रोजेक्ट होता. तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे होते त्यावेळेला? बेसिकली मी व्यवसाय करण्यासाठी बाहेरच आलो नाही. अच्छा. म्हणजे एमच नव्हता हं, हं. व्यवसाय करणं. एम हा होता, की मी ज्यावेळी त्या महापालिकेमध्ये जे काही आंदोलनं झाली, त्याच्यामध्ये मी कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त झालो. 14 वर्ष मी युनियनचा कार्याध्यक्ष राहिलो. हां, हां. जॉर्ज फर्नांडिस साहेबांची ती युनियन होती, शरदराव हं, हं. साहेबांची युनियन होती आणि जेव्हा मी त्या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केलं गेलो, ज्या युनियनमध्ये मी बघायला गेलो आणि मला त्या पहिल्या मीटिंगमधून हाकलून देण्यात आलं, कोण आलाय म्हणून अननोन माणूस. त्याच्यामध्ये मला क्युरिओसिटी निर्माण झाली आणि त्या युनियनचा मी 14 वर्ष अध्यक्ष राहिलो. हं, हं. तर त्या अशा वेळी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत, हा मेन उद्देश होता. अच्छा. आपल्याला घर म्हणजे मिळालं पाहिजे. स्वतः बिल्डर नाही, व्हायचं नाही, नाही, असं नाही. काही प्लॅनिंग अजिबात नव्हतं? बिल्डर वगैरे हा काही विषयच नव्हता. आपण त्यांना घरं देऊया, म्हणजे लोन अप्रूव्हड करून घेऊया. हां, तर हां. शासनाच्या पॉलिसीनुसार 6% त्यांना घरासाठी लोन मिळत होतं अच्छा. आणि हे लोन आम्ही त्यावेळी स्टँडिंग कमिटीच्या पाठी लागून म्हणजे महापालिकेच्या पाठी लागून आंदोलन करून आम्ही ते 6% अप्रूव्हड करून घेतलं आणि ओके. अनेक विकासकांकडे आमचे जे एम्प्लॉयी होते, हां, हां. हे सगळे एम्प्लॉयी वेगवेगळ्या ठिकाणी घरं बुक करायला लागले. मग नंतर त्यांना कोणीतरी फसवू लागलं.
मग ते ॲज अ युनियन लीडर म्हणून आमच्या युनियनकडे तक्रारी येत होत्या. हं, प्रफुल्ल हं. म्हात्रेजी होते, हां, हां. सुरेश ठाकूरजी होते. मग आमच्याकडे त्या तक्रारी यायला लागल्या. त्या तक्रारी आल्यानंतर मग मी त्या लोकांना, त्या बिल्डर्सला भेटायला गेलो. हं, हं, हं. मग एका बिल्डरला जेव्हा भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की "कितना लोग है तुम लोग का?" तर म्हणे आम्ही सांगितलं, की आमचे 30-40 लोकं आहेत. तर त्यांनी मला बाजूला बोलावलं. मी म्हटलं, "हा काहीतरी सांगत असेल." हं. तर त्यांनी मला सांगितलं, की "तुम्हाला कमिशन किती पाहिजे 40 लोकांचं?" ओह! आता जनरली लोकांना 40 हां. लोकांचं कमिशन म्हणजे अगदी स्वप्न दिसतात आणि काहीतरी बेनिफिट दिसायला लागतो, की आपल्याला काहीतरी मिळणार आहे. पण नेमकं त्यावेळी काय घटना झाली मला माहीत नाही, की हं, आमच्या आतली एक अशी एक राग हं. निर्माण झाला माझ्याकडे आणि मी हं. त्याला जोरात खूप शिव्या घातल्या, की "तू मला कमिशन एजंट समजलास का? हां. मी मी दलाली करायला आलोय का माझ्याच कामगारांच्या घामाचा पैसा खायला मी आलोय का?" असं मी भडकलो हं. आणि भडकल्यानंतर मग तो जरा नॉन महाराष्ट्रीयन व्यक्ती होता. मग तो बोलला, "अरे तुम लोग की लायकी ये होती है, तुम लोग क्या करेगा कमिशन ही ऐसा-तसं." मग या गोष्टीचा राग आला आणि मग तो मला बोलला, की अ, "तुम लोग बिल्डर हो मला लोकं बोलली, की "आपण करूया करूया हं, साहेब, हं. तुम्ही बिल्डर व्हा." अच्छा. तर मग म्हटलं, "अरे" तो तिकडून बोलायला लागला आम्हाला हं, की "तुमची लायकी असते का? तुम्ही डेव्हलपर होऊ शकता का? हं, तुमच्याकडे पैसे असतात का?" मग त्यावेळी माझ्याकडे 10,000-15,000 रुपये जमा होते. हं, मग आम्ही ठरवलं, की या लोकांची आपण सोसायटी बनवूया. हं, पण जेव्हा आम्ही प्लॉट बघायला गेलो, तेव्हा अनेक प्लॉट बघितले. तत्कालीन नगरविकास मंत्री अरुण गुजराती साहेब होते, यांच्याकडेही गेलो होतो. त्यांनी आम्हाला 1.8 हेक्टरचा खारघरला सिडकोचा प्लॉट पण आम्हाला शिफारस केला होता. पण हं. तेवढा मोठा प्लॉट आणि लोकं एकत्र होत नव्हते. मग आम्ही आमच्या लोकांना जमा केलं आणि एक प्रायव्हेट प्लॉट घेऊया म्हणून आम्ही गेलो. अच्छा. हां, तो प्लॉट घ्यायला जेव्हा आम्ही हं, गेलो हं. आणि तेव्हा माझ्याकडे खिशात 10,000 होते. मग त्यांनी एक ॲडव्होकेट वाशीचे होते, त्यांच्याकडे मला नेलं आणि माझा गावंड म्हणून ते व्यक्ती होत्या. हं, हं. मग त्यांनी सांगितलं, की माझ्या ॲडव्होकेटनी जर सांगितलं, तर मी तुम्हाला प्लॉट देईल हं, तुमच्या हं. सोसायटीला वगैरे. ओके. तर मग त्या ॲडव्होकेटकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, की याच्यातली जवळपास 35% कॅश असेल तरच तिथं उभं करायला, नाही त्याला हाकला म्हणून. ओह! आणि यांची लायकी काय? यांची हं, पगार हं. ₹10,000 यांना कशाला ठेवता इथं म्हणे. मग आम्हाला ते बाहेर काढण्यात आलं. मग 8-9 महिने त्या माणसाच्या घरी रोज बाईक घेऊन मी जायचो, की हं, हं. कामगारांना जागा मग द्या, ह्या जागा सगळ्या द्या. हर्डल्सवर तुम्ही कशी मात केली? कारण तुमचा पहिला प्रोजेक्ट तर त्या असं म्हणता येईल, की एक गरज होती. हो, लोकांना हो. घराची गरज होती हं, हं. आणि तुम्ही त्याच्यासाठी उभे हं. राहिलात घर हां, हां, बांधण्यासाठी. हां. पण तुम्हाला हर्डल सुद्धा येत होते, पैसे कमी होते. मग या हं. सगळ्यांवर मात कशी केली तुम्ही? मग आम्ही असं केलं, की त्यांच्याकडे मी रोज 7-8 महिने जायचो आणि त्यांना विचारायचो, की "सर मला हा प्लॉट द्या, प्लॉट द्या." ते नाहीच म्हणायचे. मग एकदा लकीली त्यांनी एका नातेवाईकाकडे नेलं आणि त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, की "तुम्ही ह्या माणसाचे 1,20,00,000 कसे देऊ शकता? हं, तुमच्याकडे जर पैसे नाहीत तर." तर आमच्याकडे एक सिस्टम होती. आम्ही जी युनियनच्या माध्यमातून अप्रूव्ह करून घेतलेली, की 50% पैसे हे ॲग्रीमेंट करून झालं, हं. की ते म्हणजे ते रिलीज करणार. मग त्याच्यामध्ये मोठी अमाउंट रिलीज होणार होती, जी 1,00,00,000 पेक्षा जास्त होती. 1,25,00,000 1,50,00,000 पेक्षा हं, हं. जास्त होती. कारण तेवढे बुकिंग होत्या. जवळपास 68 घरे अ, अ, तिकडे होणार होती आणि अच्छा. ह्या लोकांचे पैसे रिलीज होणार होते. हं, हं, हं. तर मग मी त्यांना ते प्रूव्ह करून दाखवलं आणि मग त्यांनी सांगितलं, की एकच ते तिकडून निकाल दिला जजसारखा त्यांनी, हं. की ह्या माणसांना घर द्यायला हरकत नाही, जागा द्यायला हरकत नाही, यांना बिनधास्त द्या. फक्त एकच कंडिशन टाका, की यांना सोसायटीमध्ये आज हा अध्यक्ष आहे, उद्या दुसरा आला, तुमच्या पैशाची जबाबदारी घेणार कोण? हं. त्यामुळे यांना असं नाही पाहिजे. त्यामुळे यांची स्वतःची कंपनी असेल, मुलगा चांगला दिसतोय, हां. पण याला जर स्वतःची कंपनी असेल, तरच याला जागा द्या, असं त्या माणसाला सांगून तिथून आणि मीटिंगमधून तोपर्यंत जॉब तुम्ही सोडलेला होता. नाही, नाही जॉबचा काही प्रश्न हां, नव्हता. मला तर जॉब सोडायचा नव्हता, बिझनेस करायचा नव्हता. हां. माझा एम तर लोकांना घरं देणं सोसायटीच्या माध्यमातून हं, चीफ हं, हं. प्रमोटर म्हणून. अच्छा. प्रमोटर व्हायचं, आपण घर घ्यायचं, त्या हां, लोकांना हां. घर घेऊन द्यायचं, अशी पद्धत हं, होती. हं, हं. मग त्या माध्यमातून मग मी तिकडे ते केलं. ओके, ओके. आणि हां. तेव्हा मग तुमची सुरुवात झाली. मग ही सुरुवात करताना, तुमचा पहिला प्रोजेक्ट करत असताना, त्यावेळेला लोक तुम्हाला काय म्हणायचे? लोक म्हणायचे, की "ये लोग का लायकी है क्या? आणि हे कसे काय करणार? यांचं स्वतःचं ऑफिस नाही, यांना काही माहिती नाही, खिशात पैसे नाही आणि चालले डेव्हलपर व्हायला." मजाक उडवत होते लोकं. हं, हं. मग अशा वेळी ते जे फ्लॅट होते, ते उरलेले फ्लॅट कारण काय हं, झालं, की 68 फ्लॅटचा आम्ही तर तिकडे तो प्रोजेक्ट घेतला. हं, परंतु त्या ठिकाणी लोकांनी फितवलं, की यांची लायकी नाही आहे, शक्य नाही, तुम्ही डुबून जाणार, लटकणार वगैरे, वगैरे हं, सांगून हं. मग लोकं फक्त 20 राहिले शेवटचे. ओह! म्हणजे 68 पैकी 20च लोकं राहिले. फक्त 20 लोक राहिले. मग तुम्ही तो प्रोजेक्ट कसा कंप्लीट केला? मग ते 20 लोकं जेव्हा राहिले, तेव्हा मग नंतर मग आम्ही आमच्या प्रोजेक्टच्या समोर एक फुटपाथ होता. त्या हं, फुटपाथवर ₹1200 चा एक टेबल घेतला. त्या टेबलावर येऊन आमची सगळी जी काही कंपनीची मंडळी होती, मग ही सगळी तिथं बसायची
आणि मग तिथं प्लॅन घेऊन आम्ही बसायचो आणि मग लोकांना समजावायचो, की तुम्ही इथं बुकिंग करा वगैरे. विदाऊट ऑफिस म्हणजे फुटपाथवर बसून आम्ही ती बुकिंग त्या ठिकाणी अशी केली. हं, हं, हं. आणि मग हळू-हळू ते इमारत मग मध्येच असं आम्ही बेसमेंट तयार केलेलं होतं. पाऊस सुरू झाला आणि लोन अटकले सगळे आमच्या कामगारांचे. ओह! आणि लोन अटकल्यानंतर मग हं. डायरेक्ट जवळपास 7, 8, 9 महिने तो प्रोजेक्ट तसाच पडून पाऊस सुरू झाला आणि त्या खड्ड्यात पाणी साचलेलं. लोकं आम्हाला चिडवायची, "इथं तलाव बनवलाय का पोहायला? इथं बेडकं पोहतायत आणि तुम्ही काय करणार?" वगैरे हं, असं. हं, हं. चिडवायची. मग तशाच स्थितीतून आम्हाला बाहेर जायचं मग होतं. किती वेळ लागला हे सगळं मग कंप्लीट नंतर मग करण्यासाठी? एक अशीच आर-सी-एफच्या एका याच्यावर चांगली मीटिंग झाली कामगारांची. हं, हं. तिथं अशा प्रकारची आम्ही मागणी केली, की असा प्रोजेक्ट कामगारांचा लटकू शकतो, तर तुम्ही यांना काहीतरी सोल्युशन घ्या आणि लवकर ते लोन पास करा. हं. मग आमचे लोन पास झाले. लँडवाल्याचे लँड पेमेंट झालं, सगळं काही झालं. आणि त्यावेळी जेव्हा ऑक्युपन्सी काढायची होती त्या प्रोजेक्टची, त्यावेळी कोणीतरी निनावी एक तक्रार दिली. अनेक लोकं जाळणारे असतात. हां. तुम्हाला ही गोष्ट तुमची परीक्षा असते. तुम्हाला ज्या वेळी लोकं चॅलेंज करतात, हे तुम्ही निगेटिव्ह थॉट नाही घ्यायचे. हे तुम्हाला पाठवलेलं जसं तुम्ही एक गेम खेळता व्हिडिओ गेम, तर जेवढे तुम्ही त्याच्यातले ते हर्डल्स पार राक्षस करायचे. मारतात किंवा ते हां. हर्डल्स मारतात, तुम्हाला पॉइंट येतात बघा 100 आले, 200 आले, 500 आले. हं. तर व्हिडिओ गेम जो असतो ना, तेच तुमचं लाईफ आहे. तर तुम्ही ते हर्डल त्यांना त्यांना फाईट करत जायचं, त्यांना तोडत जायचं आणि मग पुढे जायचं. तर तसं आम्ही हर्डल ते बाजूला करत गेलो आणि लास्टला जेव्हा ऑक्युपन्सीची वेळ आली, त्यावेळी अशी निनावी तक्रार गेली हं. महापालिकेत, की ह्या लोकांना ऑक्युपन्सी देऊ नका. अत्यंत निकृष्ट दर्जाची इमारत आहे आणि ही कधीही पडू शकते. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही हे बंद करा म्हणून. हं. तर आम्हाला ओसी देणं बंद झालं. त्यावेळी पी-एस मीना नावाचे आयुक्त होते. हं, हं. तर मग आम्ही गेलो तिकडे. सरांना मी सांगितलं, की तुम्हाला लटकवायचं असेल किंवा या तक्रारदाराला लटकवायचं असेल, तर प्रकाश बाविस्करला लटकवायला काही हरकत नाही. पण या ठिकाणी जे बुक केलेले, ज्यांच्या आयुष्याची कमाई लागलेली आहे, पैसे लागलेले आहेत, हं, हं. अशा लोकांचं काय होणार साहेब? याच्यावर तुम्ही सोल्युशन सांगा. हां. तर म्हटलं, तुम्ही निकृष्ट दर्जाची एक साधं पत्र मिळालं, म्हणजे इमारत निकृष्ट दर्जाची होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला कन्सल्टंट जो असेल, संबंधित ऑथॉरिटी असेल, आय-आय-टी सारखी ऑथॉरिटी असेल किंवा सोमय्या कॉलेजसारखे त्यांची लॅब असेल, या लॅबकडून, ह्या लोकांकडून तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा आणि जर निकृष्ट दर्जाची असेल, तर सरळ पत्र द्या, की निकृष्ट दर्जाची आहे, तोडून टाका, संपला विषय. हं, कारण तुम्ही आणि मी नाही ठरवू शकत ना, की निकृष्ट दर्जाची का चांगली बांधली आहे म्हणून. हं. तर मग त्यावेळी नवी मुंबईतली माझी एकमेव इमारत अशी आहे अख्ख्या नवी मुंबईमध्ये, की जिचं इन्व्हेस्टिगेशन झालं. सोमय्याकडून तिला तपासणी करण्यात आली. 2 महिने तपासणी चालली आणि त्यांनी क्लिअर कट रिपोर्ट दिला. आज 26 वर्ष झाली ती इमारत तिथं ओके आहे. काहीच झालं नाही तिला. हं. आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो प्रोजेक्ट आहे किंवा पुढचे मग तुम्ही प्रोजेक्ट किती लवकर केले किंवा कसे मिळवले? तो प्रवास कसा राहिलाय? मग नंतर प्रोजेक्ट सक्सेस झाला आणि तुम्ही सक्सेस झाला, की जग तुमच्या वावासाठी तयार असतं हं. फुलगुच्छ घेऊन. जोपर्यंत तुम्ही डुबायची वेळ असते, तर सगळे सांगतात, की आम्ही सांगितलं होतं, करू नको हां. आगाऊपणा. असे प्रत्येकाला सांगतात. त्यामुळे लोकांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही मिशन ठेवायचं आणि त्या मिशनमध्ये 2च लोकं खरे असतात. एक तर खरंच वेडा असतो, एक तर ध्येय वेडा असतो. तर तुम्हाला आता खरं तुम्ही वेडे आहात का ध्येय वेडे आहेत हे तुम्हाला कन्फर्म माहीत असतं. हं. हे लोकांना खरं. माहीत नसतं. पण लोकं तुम्हाला वेडेच म्हणतात. पण जेव्हा ते ध्येय कन्फर्म होतं, सक्सेस होतं, तेव्हा लोकं ध्येय वेडे म्हणतात. हं. आणि मग त्याच्यानंतरचे प्रोजेक्ट इझिली मिळत गेले? नाव झाल्यावर काय हं. माझी एक सिंपल काम आहे आणि सिंपल थिअरी आहे. ती प्रत्येकाने लक्षात ठेवायची, की काम ऐसा करो की नाम हो जाए और नाम ऐसा करो की काम हो जाए. हं. तुम्ही नाव केलं, की तुमचं काम होतं. तुम्ही काम केलं, तर तुमचं नाव होतं. हं. खरं आहे. मग याच्यामध्ये एक जेव्हा बिल्डर्स विषयी बोललं जातं त्यावेळेला एक मिथ आहे लोकांमध्ये. बिल्डर म्हणजे पैसे कमावणारे लोक. रिॲलिटी नेमकी काय? मॅडम असं आहे, की बघा अ, सध्या कलियुग चालू आहे, हं, सतयुग येणार आहे, असं म्हणतात. हं, या जगामध्ये खऱ्या 2 जातीची लोकं आहेत. एक पहिली जात आहे रामाची अवलाद आणि दुसरी आहे रावणाची अवलाद. रामाची अवलाद म्हणजे काय? त्याला नेहमी असं वाटतं, की मी सत्यासाठी झगडलं पाहिजे आणि रावणाची अवलाद त्यांना असं नेहमी वाटतं, खोटं नाटक करायचं, खरं बोलायचं, पण खोट्यासाठी करायचं. तर हे तुम्हाला ठरवायचं आहे. जर तुम्हाला योग्यतेसाठी काम करायचं असेल, तर तुम्हाला कधीही असं जगाचा नियम आहे. तुम्ही जर योग्य काम करत असाल, सत्य काम करत असाल, तर तुम्ही कधीच अपयशी होत नाहीत. त्यामुळे नॅचरली प्रोजेक्ट तुम्हाला सहज मिळत गेले. हं. आणि पण याच्यामध्ये म्हणजे बिल्डर खरंच पैसे कमावणारे लोक आहेत? का किती मार्जिन किती मिळतं त्यांना? बघा, या हं, जगामध्ये दोन्ही प्रकारची लोकं आहेत. तुम्ही कोणाकडे बुकिंग करता, हं, त्या माणसाची हिस्ट्री काय आहे?
बेसिकली काय आहे, की तुम्ही किती गुन्हेगार आहात, हां. तुम्ही किती फ्रॉड केलेला आहे, हे इन्व्हेस्टिगेशन न करता तुम्हाला फार चांगला हिरो-हिरोईनची ॲडव्हर्टाइज करायची हं, हं, हं. आणि तुम्हाला त्या ठिकाणी बोलवायचं आणि तुम्ही खुश होऊन तुम्हाला चहा, कॉफी पाजायची, छान-छान सगळं दाखवायचं आणि पैसे काढायचे. नंतर तुम्हाला घरच डिलिव्हर करायचं नाही. तर हे कोणी ओळखलं पाहिजे? लोकांनी ओळखलं पाहिजे. हं. ही लोकात तर जगात तर सगळ्याच प्रकारची लोकं अवेलेबल आहेत. ते खरं. तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता आलं पाहिजे. तुम्ही रिपोर्ट्स मागवले पाहिजे. हं, तुम्ही जर का ₹1,00,00,000 घर घेता, 50,00,000 तुमच्या आयुष्याचे टाकतात, तर ₹5,000 इन्व्हेस्टिगेशनला का नाही टाकत? हं, जर एखादी बँक तुम्हाला लोन देते, त्यावेळी ती बरोबर शोधते की नाही, त्याचं हं. क्रेडिट काय आहे, त्याचं सिबिल काय आहे, त्याची लायकी काय आहे, त्याच्यावर गुन्हे किती दाखल आहेत, हं. हे शोधतं. हे खरं. तुम्ही शोधलं पाहिजे. हं. ₹5,000 एक्स्ट्रा खर्च करा हां. आणि तुमचे जर 1,00,00,000 मध्ये 5,000 एक्स्ट्रा खर्च होत असेल, तर उरलेले ₹95,00,000 सेफ आहेत ना. हं. पण त्या 5,000 वाचवायच्या चक्करमध्ये तुम्ही ₹1,00,00,000 घालवता. आता सर तुम्ही किमतीविषयी बोललात, तर त्याच्यामध्ये एक आहे, की लोकांना नेहमी वाटतं कुठेही आता मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरांमध्ये घर घ्यायचं म्हटलं, की घर महाग आहे. मग ही घरं महाग का असतात? बघा, घराचा सरळ हिशोब आहे. हं, तो मी स्वतःहून स्वतः एकदा मुख्य सचिवांकडे पण मीटिंग झाली होती NARADCOची. हं, हं, त्यावेळी मी योगायोग निरंजन हिरानंदानी साहेबांबरोबर गेलो होतो. त्यावेळी मी स्पष्ट हिशोब मांडला होता. त्यांचं म्हणणं होतं की 8,00,000त घरं द्या. हं. MMR एरियामध्ये 30 स्क्वेअर मीटरचं मिनिमम एक 1 BHK घरसाठी एरिया लागतो, हां, कार्पेट हां. लागतो. हे 30 स्क्वेअर मीटरची जागा घेण्यासाठी एरिया होईल एवढा. एवढं जागा घेण्यासाठी तुम्हाला मिनिमम 8 ते 10 लाख रुपये लागतात. त्याच्यानंतर 8 ते 10 लाख रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागते. हं. 8 ते 10 लाख रुपये टॅक्सेस लागतात. हां. हे सगळे मिळून 30-35 लाखाचं घर होतं. हं. तुम्हाला 8 लाखाचं घर निर्माण होणार कुठून? याच्यासाठी आता काय करायला पाहिजे? जर जमिनीची किंमत वाढत असेल, हां. तर जमिनीची किंमत वाढण्यापूर्वी म्हणजे डेव्हलपमेंट होण्यापूर्वी त्याची फायनल ट्रेडिंग झाली पाहिजे, जो त्याच्यावर घर बनवणार आहे. अच्छा. आपण डिक्लेअर करतो एखादी सिटी तयार करायला हं. आणि त्या सिटी डिक्लेअर केल्यानंतर 20 वर्षात तिथं इन्फ्रास्ट्रक्चर आणतो. तोपर्यंत ट्रेडिंग त्या ठिकाणी होऊन, ॲडव्हर्टाइज होऊन, शायनिंग होऊन त्या ठिकाणी ती जमीन ₹10 ची ₹100 झालेली असते. हं. मग जमिनीची कॉस्ट कोण वाढवतं? आपण आपल्या स्ट्रॅटेजी वाढवतात, आपल्या हं. पॉलिसी वाढवतात. त्यानंतर कन्स्ट्रक्शन कॉस्ट जर तुम्ही या ठिकाणी फायनान्स अवेलेबल असेल, बुकिंग अवेलेबल आधी असेल, तर नॅचरली तुम्हाला फायनान्स आणि पैसे कन्स्ट्रक्शनसाठी अवेलेबल होणार. इंटरेस्ट रेट वाढणार नाही. जो प्रोजेक्ट तुम्ही 5-5, 7-7 वर्ष अडकून ठेवणार, जमीन घेतल्यानंतर जर वर्ष-वर्ष त्याला परवानग्या देणार नाही, त्याच्यानंतर हडल्स क्रिएट करणार आणि मग नंतर त्यामध्ये डिस्प्यूट्स होणार. मग 5-5, 6-6 वर्ष तो झाला, की प्रोजेक्टची कॉस्टवर इंटरेस्ट लोड होतो हं. आणि मग घर महाग होतात. हं. त्याच्यानंतर जे काही अप्रूव्हलला ऑफिशियल, अनऑफिशियल जे काही लागत असेल, याचा हिशोब कोण ठेवणार? हं. याच्यावर काय कंट्रोल आहे? याच्यावर काही कंट्रोल नाही. म्हणजे जमिनीची किंमत, बांधकामाची किंमत, टॅक्सेस एकूण घराच्या किमतीच्या 26% टॅक्सेस आहेत. म्हणजे इन्कम टॅक्सपासून बाल्कनी एन्क्लोजर पूर्वीला होतं, डेव्हलपमेंट चार्जेस होते, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस होते, स्टॅम्प ड्युटी तुमची लँड खरेदी करण्यापासून तर तुमच्या कन्व्हेन्स डीड होईपर्यंत किती हर्डल्स आहेत, किती हजार टेबलांवर तुम्हाला फाईल फिरवायला लागते. हं, हं. एवढे लोकं जर हर्डल्स निर्माण करतील, सिंगल विंडो होतच नाही सिंगल विंडो. म्हणजे अजूनही झालेली नाही असं सिंगल तुम्ही विंडो हां. फक्त डेव्हलपरच असतो. कारण त्यालाच फक्त मुंडी पकडली जाते, की तू का होत नाहीये? जर एखाद्या वेळी ऑथॉरिटीच्या परवानग्या मिळत नसतील, ओसी मिळत नसेल हं. आणि डिस्प्यूट्स क्रिएट होत असतील, तर याचा पण फीज, याचा पण दंड, याचा पण लेट फी, पोझिशन लेट दिलं म्हणून. हं, हं, हं. का बिल्डरनी द्यायचं? हां. याच्यामध्येच एक म्हणजे तुम्ही महारेरासोबत सुद्धा काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये कन्सिलेटर आहे मी या महाराजा. कन्सिलेटर आहात तुम्ही हं, हं. आणि त्याच्यामध्ये डेव्हलपर आणि बायर यांच्यामध्ये मुख्यतः कोणकोणते कॉन्फ्लिक्ट्स असतात? डेव्हलपर आणि याच्यामध्ये सिंपल हं. असतं. काही लोकं बुक करतात, आपलं पेमेंट शेड्यूल पाळत नाही. दुसऱ्या बाजूला पण आहे, की डेव्हलपर ते कंप्लायन्स करत नाही. तिसरी गोष्ट डेव्हलपर कधी-कधी असं होतं, की पहिल्याच दिवशी प्रॉफिट पाहिजे. हं. प्रॉफिट हा हिशोब करून शेवटच्या दिवशी खायचा असतो. तर कधी-कधी आपण तो पहिलेच खातो. पहिल्याच दिवशी प्रोजेक्ट सुरू केला म्हणजे मला कार पाहिजे, मग मला एसी त्याच्यामध्ये ऑफिस पाहिजे. क्वालिटी मेंटेन राहणार? क्वालिटी मेंटेन कोण हं. कंट्रोल करणार? हां. क्वालिटी कंट्रोल कोण करणार? क्वालिटी कंट्रोल तर जो डेव्हलपर ज्याला इमेज मेंटेन करायची आहे, ज्याला फ्युचर डेव्हलपमेंट करायची आहे, ज्याचं हिस्ट्री सांगते, की हं, हा माणूस कोणाला फसवू शकत नाही, तोच ती क्वालिटी मेंटेन करणार. हं, ज्याला फसवायचंच आहे तो काय करणार? तिसऱ्या बाजूला डिस्प्यूट्स हा पण आहे ना. लोकं जर वेळेवर पेमेंट देणार नाहीत, वेळेवर एक समजा फॉर एक्झाम्पल 100 फ्लॅट आहेत. हं, त्यातले 5 लोकांनी बुक केलं आणि बाकीचे बुक नसेल,
तर ते 5 लोकं जर येऊन जोराजोरात बोलत असतील, की त्या ठिकाणी मला आत्ता पोझिशन पाहिजे, तुम्ही मला कमिटमेंट केलं, अप्रूव्हल-बिप्रूव्हल आम्हाला माहीत नाही, डेव्हलपमेंट प्लॅन आम्हाला माहीत नाही आणि प्लॅनिंग ऑथॉरिटी त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर देणार नसेल, रस्ता, हं. गटर, लाईट, पाणी देणार नसेल आणि त्याच्यासाठी जर लोकं बिल्डरला जबाबदार धरणार असतील, तर हां. मग कोण जबाबदार याला? मग या सगळ्यामध्ये सरकारकडून रेरा आणण्यात आलेला आहे. तर हा महारेरा आल्यानंतर नेमकं काय बदललं याच्यामध्ये? अहो, महारेरा आल्यानंतर काय झालं, की तुम्हाला मार्केटमध्ये डेव्हलपरचे डॉक्युमेंट आता समजा परस्पर काही लोकं म्हणायचे, की "हां, आम्ही डॉक्युमेंट चेक हां. केले होते." पण याची ऑथेंटिकेट नव्हतं काही. हां. पण आता काय होतं, की जे प्रोजेक्ट चालू आहेत, ते रेराच्या साईटवर अपलोडेड आहेत. ते तुम्ही तपासणी करा. हं. आता हे पण तपासणी, स्क्रुटिनी तसं सर्टिफिकेट त्या लेव्हलला झालं पाहिजे. ही जर स्क्रुटिनी झाली नाही, मी काही अपलोड हं. केलं, तर ते जर तुम्ही ऑथेंटिकेट होत असाल, तर त्याचाही चॅलेंज तरी निर्माण सुद्धा होतो. फसवणूक होते का? कारण महारेरा आहे, सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन आहेत, तरी सुद्धा काही लोकांची फसवणूक झाल्याचं आपण बघतो, तक्रारी येत असतात. बघा, महारेरा फसवणूक थांबवण्यासाठी नाहीये. हं. महारेरा फक्त पारदर्शकता आणण्यासाठी आहे. हं. म्हणजे समोरचा डेव्हलपरचा खरंच प्लॅन पास झालेला आहे का? त्याचे डॉक्युमेंट काय म्हणतात? त्यांनी काय अपलोड केलेले आहेत? ते अपलोड केलेले डॉक्युमेंट फक्त डिस्प्ले होणार आहेत. हं. महारेरा येऊन काय तुम्हाला सल्ला देणार नाही, की इथं बुकिंग करा, की तिथं बुकिंग करा. हे तर तुम्हालाच इन्व्हेस्टिगेट हां. करायचं ना, समोरचा माणूस इमानदार आहे की कसा आहे म्हणून. हं. उद्या महारेराकडे सगळे ऑथराइज्ड डॉक्युमेंट केले आणि मला प्रोजेक्टच करायचा नाही, मी बुकिंग घेऊन टाकली हं. आणि बसलो घरी. हां. तर सर महारेरा काय करायला हं. येणार? तसं तर तुम्ही बिल्डर आहात, पण तुम्ही लोकांच्या बाजूने बोलताय. लोकांनी अगदी. नेमकं काय करायला पाहिजे ते तुम्ही बोलताय. त्यांना चांगलं घर कसं मिळवता येईल याविषयी बोलताय. याच्यामध्ये सर तुम्ही लोकांसाठी अफोर्डेबल हाउसिंगवर काम केलेलं आहे. म्हणजे जी मार्केट रेट आहे त्याच्यापेक्षाही 20% कमी किमतीमध्ये तुम्ही घरं दिली आहेत लोकांना. हे कसं पॉसिबल झालं? हे बघा तुम्ही जसं ओला वगैरे असतं, एका हां. प्लॅटफॉर्मवर लोकं ऑनलाईन बघून बुक करतात. हं. तर माझी एक संकल्पना आहे, त्याच्यावर माझं पेटंट आहे, माझा रिसर्च आहे, की डिमांड आणि सप्लाय मॅच झाला पाहिजे. आज भारतामधले सगळ्या शहरांचे खाली असलेल्या प्रॉपर्ट्यांची यादी जर केली, तर अब्जो करोडो रुपये वेस्ट आहेत. का वेस्ट आहेत? याचे कारण जर शोधली, तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर नाही गव्हर्नमेंटचं हं. किंवा अशा ठिकाणी ते बनवण्यात आलेले आहे, ज्या ठिकाणी ऑलरेडी शासनाचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जर शासनाचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, उदाहरणार्थ हायवे असतील, तिथं सर्व्हिस रोड दिले, वेगवेगळ्या ठिकाणी एंट्रीज दिल्या तुम्ही. त्याच्यानंतर जिथं रेल्वे स्टेशन आहेत, त्याचा सराउंडिंग एरिया तुम्ही प्रॉपर डी-पी प्लॅन बनवला त्या एरियाचा, की कुठल्या एरियामध्ये रेसिडेन्शियल द्यायचं आहे, कुठल्या एरियामध्ये काय द्यायचं आहे. हं, हं. याचा जर प्रॉपर डी-पी नसेल, तर तिथं झोपड्या निर्माण होतात, वगैरे, वगैरे. जी टू झोन कुठे टाकला पाहिजे. हं, हं. जेवढी डिमांड आपल्या घरांची आहे, त्या डिमांडप्रमाणे सप्लाय सोडून द्या. सप्लाय कधी होईल? जेव्हा लँड रिझर्व्ह रेसिडेन्शियल असेल तर. जर लँडच रिझर्व्ह रेसिडेन्शियल नसेल, तर तुम्ही सप्लाय करणारे किती लोकं आले तर काय करणार? आता सिडकोसारखी संस्था आहे. हं, सिडकोसारख्या संस्थाला 1970 पासून लँड अॅक्वायर करून दिलेली आहे हं, हं. 1985 पर्यंतची. ती लँड अॅक्विजिशन आतापर्यंत जी घेतलेली नाही तिच्यावर पण शिक्के मारले होते. आत्ताच विधानसभेमध्ये तो विषय हं, निघाला हं. होता. तर काही जमीन तुमच्याकडे आहे, तिला अलॉटमेंटला 30 नी 40 वर्ष लागतात का हो? हं, हं. मग त्यावेळी जर का ₹2 फुटाची जमीन असेल आणि ती जर आता ₹2 कोटी गुंठ्यानी किंवा ₹5 कोटी गुंठ्यानी विकत असाल, तर घरं कुठून स्वस्त होणार? हं. कोणाच्या नाही हातात आहे? पण तुम्ही हे सगळं म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तरी सुद्धा तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरली आहे? कशा पद्धतीनं लोकांना तुम्ही अफोर्डेबल हाउस देताय? हां, मी स्ट्रॅटेजी सिंपल वापरतो. हं, डिमांड आणि सप्लाय मॅच करतो. हं, आधी मी डिमांड रजिस्टर करतो, मग सप्लाय करतो. जनरली 90% लोकं आपला कुठेतरी प्लॉट घेतात, प्लॅन पास करतात. हं, प्लॅन हं, पास झाला की लोकं बुकिंग शोधतात. माझी ती स्ट्रॅटेजी नाही. तुमची काय डिमांड आहे ते सांगा, त्याप्रमाणे घर बनेल. हं, 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 म्हणजे काय होतं की टाईम शॉर्ट होतो. हं, प्रोजेक्टचे रिस्क कमी होऊन जातात. हं. हे सगळे इश्यू सॉल्व्ह होतात. आणि यामध्येच तुम्हाला तुमचा एक बिल्डर, सोसायटी प्रमोटर ही हाच कन्सेप्ट आहे. ती नेमकी काय आहे? हां, मग ती हीच कन्सेप्ट आहे, हं, की अ, आता बघा, की सोसायटी बनवायला गेलं, की अनेक सोसायट्या आता सेल्फ रिडेव्हलपमेंट फार मोठं फोकस होत आहे. हां. पण सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये तिथला ट्रेन माणूस कोण आहे? एक्सपिरियन्स माणूस कोण आहे? ती काय डिग्री आहे, की बिल्डिंग कशा डेव्हलप करायच्या? तिथं आज हा अध्यक्ष आहे, उद्या तो सचिव आहे, उद्या तो अध्यक्ष आहे आणि ज्याला पटेल ज्याची मेजॉरिटी आली तो तिकडे ओढतो, हा इकडे ओढतो. अशानी स्ट्रॅटेजी करून बिल्डिंग तयार होत नसते. हं, बिल्डिंग तयार होण्यासाठी अनेक वर्षांचा अनुभव असलेला, त्या क्षेत्रातल्या अनेक गुणांनी नैपुण्य असलेला, तिथं भांडणं झाली तर मिटवणारा, गुंड आली तर त्याला मॅनेज करणारा, पोलीस तक्रार झाली तर ती समजून घेणारा, शासकीय नोटिशी आल्या तर त्या समजून घेणारा, इन्कम टॅक्सवाले आले तर त्यांना बोलणारा, टॅक्सवाले आले तर त्यांना बोलणारा, हे सगळं समजून घेण्याचं क्वालिफिकेशन कुठल्या कॉलेजलाच नाहीये. हे हं, फक्त एक्सपिरियन्सनी येतं. तर हा व्यक्ती जो
आता दुसरे बाजू जर आपण बघितली तर बिल्डरचे दोष पण आहेत, की हं. फक्त बिल्डरकडे गेले तर मग आपल्याला घर मिळेल की नाही मिळेल. या दोघांचं फिल्टर करून बिल्डर सोसायटीचा प्रमोटर म्हणजे सोसायटीच, पण बिल्डर त्याचा प्रमोटर. अच्छा. म्हणजे बिल्डरच्या निगेटिव्ह बाजू बाहेर काढल्या, हं, हं. सोसायटीच्या निगेटिव्ह बाजू बाहेर काढल्या आणि त्या दोघांचं एक कॉम्बिनेशन करून बिल्डर्स सोसायटीज प्रमोटर ही संकल्पना मी मांडली. अच्छा. आणि याच्यामध्ये मी कामोठ्यात प्रोजेक्ट केले. हं, हं. मग त्यावेळी त्याचा सक्सेस रेट कसा आहे किंवा कशा पद्धतीनं काम 100% करतायत? सक्सेस होतं त्याच्यामध्ये. हं. 100% सक्सेस होतं. कारण काय, ओके. आधी बुकिंग झाल्यावर तुम्हाला बिल्डिंग बनवायला काय, पैसे रेडी आहेत, लोन अप्रूव्हड आहे, सगळं काही आहे, बुकिंग रेडी आहे. तुम्हाला काही कोणाची पाया पडायची गरज नाहीये. तर काय प्रॉब्लेम आहे? हं. ईझी हे काम होतंय. अच्छा. मग तुम्ही आता यशस्वीरित्या ही घरं लोकांना दिलेली आहेत. त्याच्यामध्ये एक प्रश्न पडतो, की एक हॉनेस्ट बिल्डर जेव्हा सिस्टममध्ये जातो, आपली कामं करून घेतो, त्यावेळेला सिस्टम त्याला मदत करतं की अडवतं? बघा आता अडवणं आणि मदत करणं. हं. सगळ्यात पहिले ज्यांनी ज्याचं दुकान लावलेलं आहे, त्यांनी त्याची इंटिग्रिटी, त्याची डेप्थनेस, त्याचा स्वभाव हा त्यांनी मेंटेन करायचा आहे. त्यांनी काय इमानदारी ठेवायची, ही त्यांनी ठेवायची आहे. आता ती दोन्ही बाजूला आहे. हं. तिकडच्या बाजूला आणि तुम्ही खरंच मेहनतीने काम करत असाल, इमानदारी असेल, तर कोणीही तुम्हाला मदत करतं. पण जर तुम्हीच कुठेतरी फ्रॉड दिसताय, तुम्ही त्यांना पटकन सांगणार, "मुझे 20 फ्लॅट हो रहा है, तो मुझे 25 कैसे होगा? किधर ना किधर ॲडजस्ट करके दो एरिया." असं तुम्ही सांगणार, तर तो म्हणणार, "हाच चोर आहे, तर मग मी का नाही चोरी करायला पाहिजे?" हं, हं. तर जेव्हा त्याला आपण सांगतो, की "साहेब, मला माहीत नाही. मला जे काय असेल ते विथिन रूल पाहिजे. तुम्ही मला एक्स्ट्रा देणार तरी मला चालणार नाही." हे जेव्हा आपले शब्द तो ऐकतो, तो मदत करतो आपल्याला. त्याला पण दहशत होते. की हं, नाही, नाही हा माणूस इमानदारीत काम करणार आहे. आपल्याला चुकीचं काम करता येणार नाही. हं. मग या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही आता त्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांविषयी बोलताय. बिल्डरचं काम असेल किंवा मग सिस्टमचं मदत करण्याची जी पद्धत आहे, या सगळ्यांविषयी बोलताय आणि तुम्हाला एवढ्या वर्षांचा अनुभव सुद्धा आहे. तर तुम्हाला काय वाटतं, की अशी एखादी सिस्टम बनवता येईल का, की ज्याच्यामुळे अ, चांगल्या क्वालिटीची घरं लोकांना मिळतील, फसवणूक सुद्धा होणार नाही आणि जे बिल्डर आहेत त्यांचं सुद्धा काम होऊन जाईल, त्यांनाही 2 पैसे जास्त मिळतील? अगदी मी केंद्रापासून, राज्यापासून सगळ्या ठिकाणी हं, डिमांड आणि सप्लाय याच्यावर रिसर्च माझा सबमिट केलेला आहे. अनेक त्याच्यावरचे पॉइंट स्वीकारले जातात. सजेशन, ऑब्जेक्शन जेव्हा-जेव्हा नोटिफिकेशन होतात, आता हाउसिंग पॉलिसी झाली. मी पण 50-100 पानी सजेशन, ऑब्जेक्शन पाठवतो हं, प्रत्येक हं, याला. तर ते एक्सेप्ट केले जातात. पण जोपर्यंत डिसिजन मेकर याच्यामध्ये हं, अशा प्रकारचं ज्यांना एक्सपिरियन्स आहे, अशा लोकांना बोलून समजून घेत नाही. हं, स्वार्थी लोकांना खूप नॉलेज असेल आणि स्वार्थी लोकांना तुम्ही बोलवलं तर तो त्याच्या इंटरेस्टमध्ये बोलणार. हं, हं, पण माझ्यासारखा माणूस झिरोपासून जर आलेला असेल, तर त्याचा फोकस एक खेड्यागावातून आलेला व्यक्ती असेल, तर अशा माणसाचा फोकस काय असतो, की सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे आणि हं, सिंपल गोष्ट आहे. श्रीमंत होणं काही कठीण नाही हो. श्रीमंत होणं म्हणजे तुमचं असं काम नव्हे, की तुम्ही पैसे कमवायला निघालात आणि श्रीमंत व्हायचं आहे तुम्हाला. हं, अशाने श्रीमंत होत नाही माणूस. हं. जो व्यवसाय तुम्ही स्वीकारला आहात, त्या व्यवसायामध्ये डिलिव्हरी ही ऐन-केन प्रकारे, कुठल्याही प्रकारे तुम्ही जर डिलिव्हर करणार असाल ती गोष्ट, हं. तर प्रॉफिट हा बाय प्रॉडक्ट आहे. अच्छा. प्रॉफिट हा होणारच आहे. हं, पण हं. तुमचा फोकस प्रॉफिट नाही पाहिजे. तुमचा फोकस डिलिव्हरी पाहिजे. कारण तुमचा फोकस जेव्हा प्रॉफिट असतो, तेव्हा तुम्ही आधीच प्रॉफिट खाऊन बसता आणि लॉस सुरू होतो. हं. मग अशामध्ये असं म्हटलं जातं, की आता क्वालिटीची कमतरता आहे मार्केटमध्ये. कोणतीही वस्तू घ्यायची म्हटलं, तर क्वालिटी लोक बघतात आणि त्याला 4 पैसे जास्तही देतात. तसं या रिअल इस्टेटमध्ये सुद्धा आहे? प्रत्येक हं, बिल्डरला पण असं काही नसतं, की बिल्डरला वाटतं, की मी चुकीचं काम करावं, काय करावं? हं, पण सराउंडिंग इतकं चुकीचं काम करायला लावते. तुमचं तुमचं प्रॉफिटच दुसरे लोकं खाऊन जात असतील हं, आणि तुम्हाला व्यवसाय करायला काही राहतच नसेल, तर तुम्ही पण चोऱ्याच करणार. हं, तुम्हाला यशस्वी होण्याच्या चक्करमध्ये. पण बेसिकली याच्यात सक्सेस होत नाही. त्याच्यात तेही लोकं डुबतात, हेही लोकं डुबतात. हं, तुम्हाला इमानदारी ही पाळावीच लागेल. तुम्हाला थोडीशी फाईट करावीच लागेल. हं, हं, तुम्हाला इमानदारीसाठी खूप फाईट करायला लागते. हं, हं, तुम्हाला सहजासहजी शक्य नसतं ते. हं. तुम्ही इमानदारीविषयी खूप चांगलं बोललात. तुमचा ग्रुप एकही गोष्टीमध्ये डिफॉल्ट कधी दिसलेला नाहीये. म्हणजे फायनान्शियल डिफॉल्ट असं होतं, की जेव्हा बिल्डर म्हटलं जातं किंवा घरांचा विषय येतो त्यावेळेला लोकांना भीती असते. आपली फसवणूक तर होणार नाही ना, डिफॉल्टी तर एखादा बिल्डर निघणार नाही ना, असे बरेचसे प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात. तर तुमच्या ग्रुपच्या बाबतीमध्ये असं आहे, की एकही फायनान्शियल डिफॉल्ट दिसत नाही. हे कसं पॉसिबल आहे? फायनान्शियल डिफॉल्ट तेव्हा होतो, जेव्हा हं. तुम्ही लोकांचं घेता हां. आणि लोकांना देत नाही. सिंपल थिअरी आहे.
ज्यांना दुसऱ्याचंच खायचं आहे आणि दुसऱ्याला द्यायचंच नाही, तर तुम्ही डिफॉल्टर होता. हं, उदाहरणार्थ तुम्हाला लोन घ्यायचं आहे. हं, एखाद्या बँकेतून तुम्हाला लोन घ्यायचं आहे. आता लोन किती असलं पाहिजे? तुम्हाला गरजेपुरतं लोन असलं पाहिजे. हं, म्हणजे एकूण तुमच्याकडे भांडवल, तुमच्याकडे जी काही प्रॉपर्टी असेल त्याच्या 10% ते 20% लोन असलं पाहिजे. आणि उद्या ते लोन तुम्ही भरू शकला नाही, तो प्रोजेक्ट सक्सेस झाला नाही. तुमच्या प्रॉपर्टी विकून तुम्ही देऊ शकता. 20च्या ठिकाणी 30 अजून 10% 20% व्याज मिळून. एवढंच तुम्ही लोन घेतलं पाहिजे. मी तर लोनच घेत नाही. त्यामुळे लोनचा प्रश्नच येत नाही. तुम्ही जर आणि तिसरी गोष्ट तुम्ही ही पाळली पाहिजे, की तुमच्या रिसेप्शन किंवा रिसेप्शन एरियामध्ये वेटिंगमध्ये पैसे मागणारा कधीच असला नाही पाहिजे. हं. कधीच बसला नाही पाहिजे. तुम्हाला स्ट्रेस आला पाहिजे, की पैसे मागणारा माझ्या ऑफिसमध्ये आला नाही पाहिजे. हा जर नसेल, तर तुम्ही शांततेत काम करू शकता. तुम्ही फ्युचर प्लॅन करू शकता. पण ऑलरेडी जुने एवढेच भानगडी तुम्ही करून ठेवल्या, त्या भानगडीमध्ये तुमचं डोकंच चालणं बंद होतं आणि ऑटोमॅटिक तुम्ही डुबता. हं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यांना हे सगळं या मेंटेन करतो मी. फील्डमध्ये यायचं आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी. सर तुमच्या ग्रुपविषयी बोलायचं झालं, तर तुम्ही 200 एकरच्या एरियामध्ये टाउनशिप प्लॅन केलेली आहे नैनामध्ये. तर एवढी मोठी रिस्क का घेतली? एवढी मोठी रिस्क नाही. हे काही 1-2 दिवसाचं प्लॅनिंग नसतं. हां. हे तुम्हाला 20 वर्षापूर्वी प्लॅनिंग करावं लागतं. व्हिजन बघावं लागतं. अच्छा. जनरली लोकं 1 वर्षाचं, 6 महिन्याचं किंवा 2-4 वर्षात मला काय प्रॉफिट होईल, मी कसा श्रीमंत होईल, मी हं, कुठल्या हं. कारमध्ये फिरेल, एवढे स्वप्न बघतात. पण तुम्हाला जेव्हा एक आग निर्माण होते, जेव्हा तुम्हाला काहीतरी करायची इच्छा असते हं, हं, समाजाची हं. आणि सिंपल आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगेल, की रिलायन्स भाज्या विकायला काय येणार त्या याच्यामध्ये? हं, का विकतात ते? कारण त्यांना माहीत आहे, की ग्राउंड लेव्हलचा जो गिराईक असतो, हा सुद्धा आपल्याला कॅप्चर करायचा आहे. छोट्यातला छोटा माणूस कॅप्चर करायचा आहे आणि मेजर डिमांड काय आहे? ती डिमांड तुम्हाला सप्लाय करायची आहे. अशा अशा पद्धतीने जर तुम्हाला प्लॅनिंग असेल, तर आज 20 वर्षापूर्वी मी प्लॅनिंगचा माणूस असल्यामुळे हं, हं. मला माहिती होतं, की 20 वर्षापूर्वी हा एरिया कसा डेव्हलप होऊ शकतो. हे हं, कॉमन माणसाला नाही कळू शकत. हं, हं. हे व्हिजन आहे माझं आणि हे व्हिजन मला देवाची देण आहे, की मी 10-20 वर्ष पुढे बघू शकतो, की मी काय करणार आहे. हं. पण आत्ता मी जेव्हा करतो, तेव्हा लोकं प्रत्येक वेळी वेड्यात काढलं जातं हां. आणि जेव्हा लोकं वेड्यात काढतात, मगाशीच बोललो मी हं, तुम्हाला, हं. तेव्हा काही घाबरायची गरज नाही. कारण ते वेडे असतात म्हणून आपल्याला वेड्यात काढतात. हं. तिथे आता नवी मुंबईमध्ये किंवा महामुंबईचा जो एरिया आहे, तिथे डेव्हलपमेंट सुद्धा होतीये. एअरपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे. अशामध्ये तुम्ही व्हिजनविषयी बोललात. तुम्हाला काय वाटतं, हे जे हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाल्यानंतर तिथं हेल्थ केअर आहे, स्कूल आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर मग इंडियामधलं जे अफोर्डेबल हाउसिंगचं फ्युचर नेमकं कसं बदलू शकतं? हे बघा सगळ्यात पहिले तर मध्ये मी सांगितलं होतं हं, डिमांड रजिस्टर करा. ती डिमांड वेगवेगळ्या ऑथॉरिटीजकडून रजिस्टर केली गेली, पण तिचा काहीच उपयोग होताना मला दिसत नाही. हं, बेसिकली हा कन्सेप्ट पूर्ण राबवला गेला पाहिजे. जर शासनाने मला नको, हं. मला नुसतं सल्लागार म्हणून बसवलं तिथं आणि या स्ट्रॅटेजीवर जर काम करायला दिलं, हां. तर माझं चॅलेंज आहे मी सगळं करून दाखवेल. मला काही इन्कम नको. त्या दिवशी माझ्याकडून सर्टिफाय करून घ्या, की माझ्याकडे काय प्रॉपर्टी यापेक्षा वाढली नाही पाहिजे, सल्ला हं, देईपर्यंत. हं, तर ही स्ट्रॅटेजी जर आपण बघितली, तर ती आता नवी मुंबईच्या बाबतीत आपण बघितलं, हं, तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. शासनाला जर एखादं शहर वसवायचं असेल, तर एकतर लँड अक्वायर करावं लागते, एकतर दुसऱ्याच्या जमिनीवर प्लॅनिंग करावं लागतं. हं, आता दुसऱ्याच्या जमिनीवर प्लॅनिंग करणं म्हणजे टीपी स्कीम करणं हं, किंवा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं तिकडच्या एरियाचा आणि लँड अक्वायर करून स्वतःचं शहर बनवणं. जी नवी मुंबई तयार झाली, ती लँड अक्वायशन करून झालेली आहे. आता तुम्ही ज्या काही सिटीज तयार करतायत, ह्या 5 सिटी होत आहेत. फक्त हं. मुंबई 3 नाहीये तिकडे. हां. तिकडे पनवेल महापालिकेचं क्षेत्र आहे. सिडकोचं नैना क्षेत्र आहे. त्याच्यानंतर MSRDCची स्मार्ट सिटी आहे. MMRDAची मुंबई 3 आहे. अशा वेगवेगळ्या 5 सिटी त्या ठिकाणी आहेत. जवळपास 300 ते 400 गावं याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलेले आहेत. परंतु लोकांच्या जमिनीवर सरकार जर नुसते नकाशे बनवणार असेल, तर कधीही विकास होणार नाही. हं, तुम्ही ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांच्या जोपर्यंत मोबदला काय? नुसतं तुम्ही 22.5% देणार, पण कधी देणार? हं, आज मी जमीन द्यायला तुमच्याकडे आलो. आहे हं, तुमच्याकडे 22% प्लॉट अवेलेबल नाहीये. हं, कारण ना तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बनवून ठेवलेलं आहे, ना प्लॉटिंग करून ठेवलेलं आहे. मी त्या ठिकाणी माझी 100% जमीन देऊन अनडेव्हलप्ड जमीन 22.5% मी घ्यायला, 12.5% घ्यायला, 40% घ्यायला मी का येऊ? मोबदला तर सिंपल असतो ना. जर मार्केटमध्ये मला माझी जमीन विकून मला पैसे चांगले मिळतायत, हं, हं, लँड ॲक्विजिशन ॲक्टप्रमाणे मला 4 ते 5 पट पैसे मिळतायत,
तर मी तुमच्याकडे ही जमीन द्यायला का येऊ? हं, हा प्रश्नाचं उत्तर लहान माणसाला पण कळतं. हं, तर जर या शासनाने याचं क्वेशन मार्कचं उत्तर शोधलं, हं, मी हे देणार, मी ते देणार, पण कुठे देणार, केव्हा देणार, सगळ्यात इम्पोर्टंट केव्हा देणार? हं, हं, आता काही-काही 12.5% भूखंड आहेत सिडकोने, हं, हे आजही देत आहेत. म्हणजे ह्या गोष्टीला आता 30-40 वर्ष झाले. जमीन तेव्हा घेतली. 40 वर्षांनी तुम्ही जर 12.5% जमीन तिथं अक्षरशः लाईन लावून जर घ्यावं लागत असेल हातापाया पडून, हं, हं, तर कोण तुम्हाला जमीन देणार? हा जर एक्सपिरियन्स असेल तर. हं. पण याच्यामध्ये हाही एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. सरकारच्या किंवा प्रशासनाच्या दृष्टीने विचार करायला गेलं, तर त्याच्यामध्ये जर प्रत्येकाचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न सरकारनं केला, तर तिथेही अडथळे येऊ शकतात. नाही, अडथळे यायचा प्रश्नच नाही ना. तुमच्याकडे ज्यांनी सिटी डेव्हलप केल्या आहेत असे एक्सपर्ट लोकं ठेवा. हां. नुसतं तुम्ही क्वालिफिकेशन डिग्री घेऊन आलात आणि कसं करायला पाहिजे. बिझनेस करणं आणि क्वालिफिकेशन घेणं दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत. नाहीतर मग सगळे सिव्हिल इंजिनिअर डेव्हलपर झाले असते, सगळेच आर्किटेक्ट डेव्हलपर झाले असते. हं. डेव्हलपर व्हायसाठी काहीच क्वालिफिकेशन लागत नाही. डेव्हलपमेंट जसं पॉलिटिक्सला क्वालिफिकेशन लागत नाही, तसं डेव्हलपरला लागत नाही. हे 2 मेजर लोकं आहेत. ज्यांच्याकडे पॉवर आहे आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, हं, अशा हं. लोकांना क्वालिफिकेशन लागत नाही. सर तुम्ही क्वालिफिकेशन विषयी बोललात म्हणजे तुम्ही 2-3 वेळा हा उल्लेख केलाय. हं, पण स्किल्स हे गरजेचे असतात. म्हणजे अगदी. कोणताही व्यवसाय करायचा असेल तर स्किल्स महत्त्वाचे असतात. तसं रिअल इस्टेटमध्ये येण्यासाठी एक चांगला डेव्हलपर होण्यासाठी कोणते स्किल्स गरजेचे आहेत? एक तर तुम्ही इमानदार पाहिजे, तुमची इमेज कॉन्स्टंट पाहिजे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत लोकांना तुमची टॉप प्रायोरिटी ही असली पाहिजे, की तुमचा सिव्हिल एकदम प्रॉपर पाहिजे. तुमचा रेकॉर्ड कोणाचा चेक बाउन्स नाही झाला पाहिजे. यासाठी पहिले काय प्लॅनिंग करता येईल ते करायचं. हं, हं. दुसरा प्रॉफिट शेवटी, पहिले नाही. आधीच हं, तुम्हाला प्रॉफिट खायचा असेल, तर तुम्ही तो ठरवू शकत नाही. कारण हं. प्रोजेक्टच्या कागदावर प्रॉफिट होत नसतो. हं, हं. जेव्हा प्रोजेक्ट एंड होतो, जेव्हा प्रत्यक्षात इम्प्लिमेंट होतो, त्यानंतर समजतं याच्यात प्रॉफिट खरंच आहे की नाही आहे, की मध्येच जास्त खर्च लागला. हं. प्रत्येक गोष्टीला क्वालिफिकेशन अत्यंत इम्पोर्टंट आहे. क्वालिफिकेशन असलंच पाहिजे. मी बिल्डर आणि पॉलिटिक्सच्या क्वालिफिकेशनबद्दल हं, बोलतोय. हं, हं, मी हं. असं नाही म्हणत, की कोणी शिकलं नाही पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतलंच पाहिजे. हां. पण ते शिक्षण कुठल्याही परिस्थितीत शिक्षण कुठे वापरायचं याचं शिक्षण घ्यायला पाहिजे. हं. एक्झॅक्टली. शिक्षण प्रत्येकाने घ्यायचं, हं. पण हे शिक्षण आपण घेत नाही. असे कॉलेजेस शासनाने ओपन हां. केले पाहिजे, की घेतलेलं शिक्षण कसं वापरायचं याचं शिक्षण देणारं शिक्षण पाहिजे. इन्व्हेस्टरच्या पर्स्पेक्टिव्हने किंवा बायरच्या पर्स्पेक्टिव्हने लोक जेव्हा विचार करतात त्यावेळेला असंही म्हटलं जातं, की जसं शेअर मार्केटमध्ये बबल तयार झालेला आहे, तो फुटणार, अशा चर्चा असतात. मग गोल्ड असेल, सिल्व्हर असेल त्यांच्या हाईकच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच बोललं जातं. तसं प्रॉपर्टीमध्ये बबल येणार का? बघा प्रॉपर्टी सगळ्यात महत्त्वाची, हं, की पहिले तुम्हाला तुमच्या सोयीच्या ठिकाणी घर आहे का? तुम्ही तुमच्यासाठी वापरताय का? हं. पहिले तर तुम्ही स्वतःसाठी वापरणारे घराच्या ठिकाणी कोणी इन्व्हेस्ट केलं. हां, उदाहरणार्थ एखाद्या इन्व्हेस्टरला इन्व्हेस्ट करायचं आहे. हां. आत्ता सगळ्यात पहिली त्यांनी हा सर्व्हे केला पाहिजे, की किती लोकांना घरं नाही आहेत आणि त्यांची डिमांड कुठल्या एरियामध्ये आहे. त्या लोकांची डिमांड ज्या एरियामध्ये असेल तिथं इन्व्हेस्ट करा. अच्छा. जर तिथं तुम्ही इन्व्हेस्ट केलं, तर हं, डिमांड तर कॉन्स्टंट राहणार आहे ना, मार्केट पडणारच नाहीये. हं. तुम्हाला घर काय कोविड आला की काही येऊन दे. तुम्हाला राहायला घर तर लागणार आहे. पाऊस पडू दे, वारा येऊन दे, पंचमहाभूतं कितीही वादळ घालून दे, तुम्हाला घर तर लागणार आहे. हं, हं. मग तुम्हाला जर घर लागणार आहे, तर लोकसंख्या किती याचा असेसमेंट करा हं. आणि कुठे डिमांड आहे, त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर काही होऊन दे तरी लॉस होणार नाही. अच्छा. काही कुठलाच बबल नसतो. बबल कुठे असतो? कुठेतरी तुम्ही लांब 10, 15, 20 किलोमीटरवर जाऊन एखादी हं, हं. एरिया डेव्हलप करता आणि त्या हां. एरियामध्ये तिथं चाललं नाही, तर तुम्ही फसता आणि चाललं तर मग तुम्ही पैसेवाले होता. तो भाग आहे. हं. सर तुम्ही एवढ्या वर्षांचा अनुभव घेतलेला आहे या फील्डमधला. जे यंग बिल्डर्स आहेत, ज्यांना आता या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, त्यांना नेमकं काय सांगाल? यंग डेव्हलपर्स सगळ्यात पहिले हं. ज्यांना डेव्हलपर व्हायचं आहे किंवा ज्यांना हे व्हायचं आहे, या त्यांनी बिझनेसमध्ये यायचं आहे. या बिझनेसमध्ये यायचं आहे. हं, त्यांनी तर पहिला एम प्रॉफिट हा असेल, तर ते कधीच सक्सेस होणार नाही. हं, त्यांनी सर्व्हे करून कुठल्या एरियात डिमांड आहे आणि त्या एरियाचा डिमांड कंप्लाय करण्यासाठी तुम्ही काय जीवाचं रान करू शकता. हं, त्यासाठी छोटंसं पहिले चालू करून बघा किंवा तुम्ही कुठल्यातरी डेव्हलपरकडे तुम्हाला जो इमानदार डेव्हलपर वाटतो त्याच्याकडे, एखाद्या झोलरकडे तुम्ही राहिलात तर झोल करायचंच शिकणार. पण तुम्ही एखाद्या इमानदार डेव्हलपरकडे फुकट राबा. हं, फुकट.
जसं तुम्ही कॉलेजला स्वतः डोनेशन देऊन पैसे देता, तुम्ही द्या ना डोनेशन चांगल्या डेव्हलपरकडे. चांगलं काहीतरी गिफ्ट घेऊन जा, काहीतरी घेऊन जा आणि मला तुमच्याकडे कामाला ठेव किंवा काय ठेव. मी काही घ्यायला तयार नाही साहेब, मला तुम्ही आदर्श वाटतात आणि मला शिकायचं आहे तुमच्याकडून. हं, एवढे 4 शब्द जरी बोलले तर कोणी डेव्हलपरचं पगळतो आणि त्यालाही इमानदार चांगलं काम करणारी लोकं हवे असतात. हं, हं, तर त्या अशा व्यक्तीकडे जर तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेतली 1, दीड 2 वर्ष आणि पडेल ते काम करायची तयारी पाहिजे. तुम्ही म्हणाल मी चांगले कपडे घालून जातोय आणि माझ्या कपड्याला डाग नाही पडला पाहिजे आणि मी आता इंजिनिअर आहे आणि मी आता बिल्डर होणार आहे. हे जर तुम्ही आधी त्या जायच्या आधीच तुम्ही स्वतःला डेव्हलपर समजायला लागले. हं. तुम्ही तिथला कामगार तिथं जर जो माणूस एक 8 दिवस तिथल्या सिमेंटच्या टोपल्या घेऊन जर तिथं काँक्रीट ते स्लॅब टाकताना स्वतःच्या डोक्यावर घेऊन काळे कपडे घालून टाकत असेल, तो लवकर डेव्हलपर होणार. अच्छा. सर तुम्ही आता डेव्हलपर एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही घडलेला आहात. तुमचं नाव एक आहे. पण त्याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही युनियन लीडर म्हणून सुद्धा काम केलंय आणि आता एक लीडर आहात तुम्ही या फील्डमध्ये. तर या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही लीडरशिप विषयी नेमकं काय शिकलात? लीडरशिप असं असतं मॅडम, की लीडरशिप हे तुम्ही मागून जेव्हा घेता एखादं हं, पद, हं. तुम्हाला हे पाहिजे, तुम्हाला ते पाहिजे, तुम्ही कधीच लीडर राहू शकत नाही. तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता, त्यांच्या समस्यांचं सोल्युशन तुमच्याकडे काय आहे? आणि ते सोल्युशन जे तुमच्याकडे आहे, जे तुम्ही एक्सप्रेस करू शकता, प्रेझेंट करू शकता, त्यासाठी डे नाईट जागरण करून एक प्रेझेंटेशन 3 फॉर्ममध्ये बनवू शकता. व्हिडिओ फॉर्ममध्ये, हं, हं. तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये. हं, हं, हे हं. सगळं घेऊन शासनाला प्रॉपर मांडून तुम्ही त्यांच्याकडून त्या अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करून तुमचं प्रेझेंटेशन देऊन त्या लोकांच्या मागण्या किती मंजूर करून देऊ शकता, याच्यावर नॅचरली तुम्हाला लोकं लीडर बनवतात. हं, तुम्ही असं गेलात खूप चांगलं हे घेऊन मला लीडर व्हायचं आहे, हे असं काही कुठे पद अवेलेबल नसतं. हं. ते तुम्ही वशिल्याने कितीही चिटकवलं तुम्हाला तिथं लीडर म्हणून, हां. तुम्हाला काहीतरी पद दिलं, काहीतरी घेतलं, जास्त काळ तुम्ही टिकणार नाही आणि अध्यक्ष तर कधीच होणार नाही. हं. या फील्डमध्ये पैसा खूप आहे असं म्हटलं जातं. मग जेव्हा आपण पैसा आणि रिस्पेक्ट याच्याविषयी बोलतो तर काय महत्वाचं? 100% रिस्पेक्ट महत्वाचा आहे. इमेज महत्वाची हं, आहे. इमेज असेल तर पैसा अजून येतो. एकदा इमेज गेली, तुमचा पैसा पैशाचं गुणधर्मच आहे. हं, ज्याच्याकडे इमेज आहे, ज्याच्याकडे इमानदारी आहे, त्याच्याकडे तो कायम राहतो. त्याला सहवास लागतो. जसा आपल्याला स्प्रे, सेंट वगैरे लागतो, हं, तसं त्या पैशाला काय कसला सेंट लागतो, तर त्याला इमानदारीचा सेंट लागतो. हं, तर हं, तो इमानदारीचा सेंट जर तुम्ही ठेवला, तर तो पैसा तुमच्याकडे टिकून राहतो. लोकं पण ॲप्रिशिएट करतात. नाही, नाही, तो कधीच फॉल्ट नाही करू शकत. तो फार चांगला माणूस आहे. हे माउथ टू माउथ पब्लिसिटी होते. हं, ही होर्डिंग लावून तुम्ही किती मोठे आहात, याची ॲडव्हर्टाइज होऊ शकत नाही. तुमच्या तोंडातून काय बोलता, तुमची कथनी आणि करणीमध्ये काय फरक आहे, याच्यामध्ये तुम्ही टिकून राहू शकता. हं. सर आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून एक लीडिंग डेव्हलपर म्हणून काम करताय आणि येणारी काही वर्ष जी आहेत तुम्ही विजनरी आहात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, की या क्षेत्राचं भविष्य पुढे 5 वर्षात काय असेल? बघा लोकसंख्येवर भारताने काही कंट्रोल केला नाही. हं. त्यामुळे घरांवर पण काही कंट्रोल होणार नाही. हां. लोकसंख्या वाढत राहणार, लोकांना राहायला घर लागणार हं, आणि हे कधीच असं होणार नाही, की डिमांड कंप्लाय झाला. हं. ज्या म्हणजे दिवशी ज्या दिवशी चायनासारखं रिस्ट्रिक्शन येईल 100% की बस एवढीच लोकसंख्या डेड आता, तेव्हा घरात डेड होतील. हं. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की संधी खूप आहेत. फक्त गरज आहे ती म्हणजे क्वालिटी कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा, रिअल इस्टेटमध्ये सुद्धा क्वालिटी मेंटेन करण्याची आणि बाकीच्या भरपूर गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत. याच्यात हां. याच्यात एक मुद्दा मी सांगेल, की जगात म्हणजे गरज कशी असते? हं, जगात 2 गोष्टी आहेत, एक खरं आणि एक खोटं. हं, आणि खऱ्याला पण खरं आवडतं आणि खोट्याला पण खरं आवडतं. एखादा समजा चुकीचा माणूस आहे हं, आणि त्याचा असिस्टंट जर चुकीचं काम करत असेल आणि खोटं बोलत असेल, तर तो इमिडिएट शिक्षा देतो. का? तो तर स्वतःच खोटं माणूस आहे, पण त्याला खरं का आवडतं? हं, म्हणजे 99.9% लोकांना दुसरा खरं बोललेलं आवडतं. हं, हं, त्यामुळे तुम्ही खरं बोलत असाल, तुम्ही चांगलं काम करत असाल, तर लोकं तुमच्या जवळ येतील. हं, मग ते स्वतः भले कसे पण असून देत. हं, पण ते आपल्याकडे येणार. तसं बिझनेसमध्ये आहे. बिझनेसमध्ये तुम्ही इमानदारी ठेवली, तर लोकं स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. तुम्हाला कुठली ॲडव्हर्टाइज करायची गरज नाही, कोणाच्या मागे फिरायची गरज नाही. हं. खरंय. सर एकूणच तुम्ही जसं सांगितलं, की एखादा व्यक्ती त्याचं घर खरेदी करण्यासाठी त्याची जी आयुष्यभराच्या कमाईच्या 80% रक्कम खर्च करत असतो. म्हणजे घर हे एखाद्याचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करणारा बिल्डर हा फक्त बिल्डर नसतो, तर तो सिटी बिल्डर असतो.
आणि तो कसा असतो हे तुम्ही या ठिकाणी लोकांच्या समोर मांडलेला आहे. छान पद्धतीनं तुम्ही या बिझनेसचे जे काही मिथ्स आहे या बिझनेसविषयी किंवा इन्साइट्स आहे ते मांडले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. येस, थँक नमस्कार. सो मच. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन व्यक्तिमत्वासोबत, नवीन क्षेत्रातल्या अनुभवी बिझनेसमॅन सोबत. तोपर्यंत आणि विमेन सोबत सुद्धा, फक्त बिझनेसमॅन नाही तर बिझनेस विमेन सोबत सुद्धा आपण त्यांच्या बिझनेसचे इन्साईट आणि मिथ्स काय आहेत किंवा रियालिटी नेमकी काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करत राहूयात. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 मराठी.